डोंबिवली महापालिका निवडणुकीमध्ये युती करण्याबाबत भाजप आणि शिंदे सेनेमध्ये वरिष्ठ पातळीवर निर्णय झाला। यामुळे महायुतीमधील तिन्ही पक्षांमधील कल्याण डोंबिवलीमधील इच्छुकांमध्ये नाराजी आहे। डोंबिवलीमध्ये भाजपमध्ये प्रवेश घेतलेले काँग्रेस, उद्धव सेना, मनसेच्या माजी नगरसेवकांमध्ये आता उमेदवारी मिळेल का याची चिंता आहे। तर शिंदे सेनेमध्ये ज्यांनी मनसे भाजपमधून प्रवेश केलाय त्यापैकी त्यांच्या कुटुंबामधील 2 सदस्य इच्छुक आहेत। यातील एकाला संधी मिळेल की दोघांना याची चिंता आहे। पूर्वेला सुनील नगर प्रभागामध्ये ओमनाथ नाटेकर यांना आणि भाजपचे माजी नगरसेवक पप्पू म्हात्रेंना संधी देताना विचार करावा लागेल। मात्र त्या ठिकाणी सुद्धा गांधीनगर, एकतानगर, संगीतावाडी अशा भागामध्ये भाजपला उमेदवार द्यावा लागेल। त्यामुळे आता वरीलपैकी उमेदवाराला संधी मिळू शकते अशी सध्या चर्चा आहे। अमजद खान आपल्या सोबत आहेत, अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात। अमजद, डोंबिवली महापालिका निवडणुकीमध्ये युती करण्याबाबत नेमका काय निर्णय होऊ शकतो? ऋतूच्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या 1.5 महिन्यापासून शिवसेना आणि भाजपमध्ये जे महायुतीतील दोन्ही पक्ष आहेत या दोन्ही पक्षांमध्ये पक्ष प्रवेशावरून वादळ सुरू होता आणि तो कुठेतरी संपुष्टात आला आहे आणि दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये युती करण्याबाबत निर्णय झाल्याची माहिती आहे। आणि या निर्णयानंतर ज्या लोकांनी जे नगरसेवक, माजी नगरसेवक होते किंवा शिवसेना पदाधिकारी नगरसेवक होते किंवा इतर पक्षाचे पदाधिकारी होते, ज्यामध्ये काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे पदाधिकारी किंवा माजी नगरसेवक होते त्यांनी शिवसेना आणि भाजपमध्ये प्रवेश केला होता। आणि शिवसेना आणि भाजपमधील जे माजी नगरसेवकांनी भाजप आणि शिवसेनामध्ये प्रवेश केला होता त्यांची चिंता वाढली। कारण असं आहे की युती झाल्याचा निर्णय घेतल्यानंतर ज्या लोकांनी पक्ष प्रवेश केला त्यांचं काय होणार, कारण की युती झाल्यानंतर जे नगरसेवक, जे सिटिंग नगरसेवक होते त्यांना तिकीट मिळले, तर ज्या लोकांनी पक्ष प्रवेश केला आहे त्यांना आता काय ते करतात, कारण की असे अनेक प्रभाग आहे ज्यामध्ये शिवसेनेमधून जे लोक भाजपमध्ये गेले आणि भाजपमधून शिवसेनेमध्ये गेले तर त्यांचा काय होणार अशी चिंता वाढली। असे अनेक प्रभाग आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकातील जे पहिल्या क्रमांक बरोबर आहे। त्यामुळे भाजप शिंदे सेनेमध्ये प्रवेश केलेल्यांची धाकधूक आता वाढलेली आहे असं म्हणावं लागेल। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।